नमस्कार. अजरामर गीत रामायण या मालिकेतील आज हा चौथा भाग. मागच्या गीतात आपण 17व्या गीतापर्यंत आहोत. 18वं गीत आहे समूह स्वरामध्ये थांब सुमंता थांब वारात. रामरायांनी सीतेची विनंती मान्य केली आणि सीता त्यांच्याबरोबर निघाली आणि जाताना अयोध्येतले प्रजाजन म्हणतायत अशा तऱ्हेची ही कल्पना करून गदिमाने घेतलेलं आहे. रामायणामध्ये हा प्रसंग आहे, पण गीत मात्र असं काही श्लोकावरनं आधारित नाही आहे, स्वतंत्र हे गीत आहे. सगळी गीतं मला घेता येत नाहीत. आपल्याला मी बोललो आपण मोजकी 22 गीतच घेणार आहोत, त्यामुळे आपण पुढे जाऊया. मात्र या 37-38 या 2 वर्षात बाबूजी मुंबईत पूर्ण संघमय आयुष्य जगत होते. संघाचं बँड पथक त्यांनी बनवलं होतं आणि ते काम करत होते. 37च्या ऑक्टोबरमध्ये त्यांना निरोप आला की जमखंडीच्या मामांचं पत्र आलं की अब्दुल करीम खां, किराणा घराण्याचे खलिफा, ते तुला शिकवायला तयार आहेत. बाबूजींना खूप आनंद झाला आणि ते जायची तयारी त्यांनी केली. पण दुर्दैवानं खासाहेबाचंच मधल्या काळात निधन झालं. ते रेल्वे प्रवासात असताना मद्रास जवळच्या स्टेशनवर, आणि बाबूजींचं ते शिक्षण राहिलं. गीत क्रमांक 19 हे अतिशय लोकप्रिय गीत आहे. जय गंगे जय भागीरथी. लोकसंगीताच्या धुनीवरतीच आधारित हे गीत आहे. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाव गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रेख, माथ्यावरचा ढळवू मेघ, भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्यापासून दूर करू. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करतो पार, तारक त्याला तारून नेऊ पदस्पर्शाने सर्व तरू. जिकडे जातो राम नरे, सुभग सुभग तो दक्षिण देश, आईल अयोध्या पडे अहल्या, पैल गोतील कल्पतरू. अतिथी असो वा असोत राम, पैल लावणे आपुले काम, भले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू. गंगे तुझा मंगल योग, भगीरथा आणि तुझा जलोग, त्यांचा औषध नेसी तूही, दक्षिण देशा अमर करू. पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन धाम, पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम, त्रिदोषनासी प्रवास हा प्रभू, नाविका मी नित्य स्मरू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. नगरच्यांची प्रार्थना काही रथ थांबला नाही. रामाचा निश्चय पूर्ण होता आणि नाव बोलावताना सर्व नावाडी गाऊ लागली, अशी कल्पना करून हे गीत रचलेलं आहे. ध्रुपद म्हणून जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथीचा उल्लेख आला आहे. आपल्याकडे म्हणजे कृष्णा नदीच्या काठावरच्या गावात लहान मुलांना आंघोळ घालताना भागीरथी कृष्णाबाई म्हणायची सवय आहे. त्यामुळे हे लिहिताना गदिमांना बहुतेक स्वतःचे बालपण आणि आईचे वात्सल्य आठवले असावे. दैवगती व डोक्यावरची छाया हरवण्याचा उल्लेख याबरोबरच ते एक भाग्य आपणच दूर करीत आहोत ही नावकेंची खंतही पहिल्या कडव्यात येते. तर दुसऱ्या कडव्यात तारक त्याला तारून नेऊ पदस्पर्शाने सर्वतरू या विरोधाभासातूनही भक्तिभावच प्रगटतो. राम जाईल तिथे भाग्य होईल असं म्हणताना आपल्याला काय, शेवटी कुणी असो किंवा प्रत्यक्ष रामबरोबर आपलं काम आहे ते आपण केलं पाहिजे हे म्हणतात. 6व्या कडव्यात भगीरथाने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले त्याचा उल्लेख सूचकतेने केला आहे. गंगामाई तेव्हा तुझा आणि भगीरथा संबंध आला, तुझा प्रवाह भगीरथाने खाली आणला. आज तोच प्रवाह भगीरथाच्या वंशजाला दक्षिणेकडे घेऊन जात आहे. हा मंगलच योग नाही का, असं गदिमांनी त्यात उल्लेख केला आहे. अखेरच्या कडव्यात नाविकांचा भक्तिभाव ओसंडून ते राम पावन गंगाही पावन आणि त्यामुळे या प्रवासामुळे आम्हीही पावन झालो आहोत अशी श्रद्धा प्रगट करतात. या संपूर्ण गीतातील गदिमांची भक्तिभावाची सश्रद्ध उधळ ही मूळ रामायणापेक्षाही त्यांचे स्वतःचे कुळधर्म व संस्कार यातून साकारले आहे काय असं आपल्याला वाटतं. हे गीत संगीतबद्ध करताना बाबूजींनी कोणत्याही रागाचा आधार न घेता स्वप्रतिभेने स्वतंत्रपणे संगीतबद्ध केले. मूळ गीत आणि स्वरचना दोन्ही पूर्णपणे स्वनिर्मित स्वतंत्र असण्याचा आणि त्यातून अप्रतिम शब्द स्वरानुभव श्रोत्यांना प्राप्त होण्याचा हा दुर्मिळ योगायोग आहे. कुंभल गंधार आणि निषाद या 2 स्वरांचा प्रभावी उपयोग बाबूजींनी या गाण्यात केलेला आहे. आणि वाद्य संयोजन करतानाही ध्रुपदातील जय गंगे जय भागीरथी एकदा संपूर्ण समूह स्वरात, तर दुसऱ्या वेळी फक्त जय जय
जय गंगे सोमेश्वरात आणि जय भागीरथी केवळ वाद्यसंगीतात घेण्याची कल्पना फारच मोहक आहे. बहुधा याचं श्रेय प्रभाकर जोगांचं असावं असं मला वाटतं. आणि तीच पद्धत जय जयराम दाशरथी या ओळीसाठी पुन्हा वापरण्याने फार परिणामकारक होईल. मूळ गीतरामात हे सर्व समूह स्वरात आहे, परंतु नंतर जेव्हा बाबूजी स्वतंत्रपणे कार्यक्रम करत तेव्हा ते फक्त ध्रुवपद कोरसमध्ये व कडवी एकट्या बाबूजींच्या आवाजात गात असत. अशावेळी तो सर्व वेळ वेगळाच भक्तिभाव श्रोत्यांच्या मनात निर्माण करत असे. या सगळ्या प्रसंगावर एक लोककथा आपल्याकडे प्रचलित आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा रामप्रभू नावेत बसायला आले तेव्हा गुहाने म्हणजे मुख्य नावाड्याने त्यांना थांबवले, एक परत पुढे केली आणि त्यात श्रीरामानं दोन्ही पावलं त्यात ठेवायची विनंती केली आणि त्यांनी पाण्याने रामाचे दोन्ही पाय धुतले आणि मग म्हणला तुम्ही नौकेत बसा. रामाने त्याची विनंती मान्य केली, सर्व सोपस्कार पूर्ण करून दिले आणि मग त्याला विचारला असं का केलंस? तो नावाडी म्हणला, प्रभू तुमच्या पायाची धूळ शिळेला लागताच त्या शिळेतून शापमुक्त झालेली अहिल्या बाहेर पडली. असं मी ऐकले. आता न जाणो माझी नौका समजा कुणाची शापभ्रष्ट अशी व्यक्तीचं रूप असेल आणि तुमची पायधूळ नौकेला लागली तर नौकाच नष्ट होऊन ती व्यक्ती होईल. मग नौका नष्ट मी माझं काय करू? म्हणून नौकेला तुमचा चरणस्पर्श होता ना, त्यावर धुळीचे कणही राहू नये म्हणून मी हे पदप्रक्षालन तुमचं केलंय. त्याचे उत्तर ऐकून गदिमाने आशीर्वाद दिला. तेही लोककथा आहे. गदिमासारख्या कविश्रांना निश्चितच माहीत असणार, परंतु बहुधा व्यस्तता किंवा गीताची कालमर्यादा यामुळे त्यांनी त्याचा वापर यात केला असावा. पण अतिशय मोहक अशी ही लोककथा आहे. 20वे गीत या इथे लक्ष्मणा बांध कुटी हे रामाच्याच तोंडी आहे आणि लक्ष्मण तो जागा निवडून कुटी बांधायचं जागा दाखवतो असं ते वर्णन आहे. रामायणाच्या अयोध्याकांडातील 56व्या सालातील 7, 8, 9, 15 आणि 19 या श्लोकांचा आधार या गीताला आहे. पण त्या मूळ आधारावर गदिमाने आपला स्वतंत्र शब्दसाच चढवला आहे. मिश्र खमाच्या रागात बाबूजींनी हे गीत बंदिस्त केले. इकडे रामायणात ती सुंदर कुटीला जागा मिळाली, पण रामाला म्हणजे बाबूजी फडक्यांना मात्र संघकार्यातून हाकलून दिलं गेलं. आणि त्यामुळं आता काय करायचं? शेवटी मामाजीने अंदाज केला त्यांच्या मामाने की ते बहुतेक बाबूजींनी उधळले असतील पैसे. खरं बाबूजींनी ते पैसे स्वाधीन केले ते संघ प्रमुखांच्या. आणि मामा फार चिडले आणि ते म्हणले आता तू आम्हाला मेलास, इथून तुला कोल्हापूर जमखंडी मिरज सगळं बंद, जो तू बघ. बाबूंच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. पण विटंबना पुढेच होती. संघकार्यातील टेलिफोनची चेंज परवडणारी म्हणून प्रमुखांचा त्या प्रयत्नांना बाबूजींनी विरोध केला. परिणताम त्या संघप्रमुखांनी फडके संघद्रोह होईल असा प्रचार सुरू केला आणि शेवटी बाबूजीचं सामान उचलून रस्त्यावरती फेकण्यात आलं. बाबूजींचा खरं तर संघाचा राग यायला पाहिजे होता, पण त्यांची संघनिष्ठा अखेरपर्यंत अचल राहिली. बाबूजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले. हे संघ कार्यकर्त्यांनी आणि त्यातल्या दुसऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बाबूजींनी लिहिलंय, मला कळवळून सांगावेसे वाटते की अधिकाऱ्यांनी जशी स्वयंसेवकाकडून निष्ठेची अपेक्षा केली पाहिजे तशीच स्वयंसेवकांनाही अधिकाऱ्यांची योग्यता पारखून घेतली पाहिजे. ही घटना आहे 1939 सालातली. पण आधी बाबूजींचे ते विचार संघ परिवाराने लक्षात घेण्याचं मला वाटतं. या सगळ्याचा परिणाम एकच झाला की बाबूजी 1939च्या सुरुवातीला रस्त्यावर फेकले गेले. झोपडपट्टी नव्हती आणि फुटपाथ शिवाय रामची वाट पाहत होते. 21वं गीत आहे बोलले इतके बद श्रीराम. हे सुमंत जो होता त्या सुमंतला परत आल्यानंतर विचारतो का काय म्हणले, तेव्हा तो म्हणतो की मी फक्त एवढं श्रीरामाने मला सांगितलं आणि भरताला सांगितले की तू सिंहासनाचा स्वीकार कर. बाबूजींनी 39-40 वर्ष कशी काढली, 39 आणि 40 ही वर्ष कशी काढली असतील हे फार अवघड गोष्ट आहे. मळके कपडे, 2-2 दिवस आंघोळ नाही असे बाबूजी. पण एकदा डॉक्टर हेडगेवार सरसंघाच्या आले असताना तिने बाबूजीची चौकशी केली आणि बाबूजी संघ कार्यालयात गेले. बाबूजींचं ही परिस्थिती होऊन डॉक्टरांना डॉक्टरांनी विचारलं कुठे असतोस? बाबूजी म्हणले कुठेच नाही. डॉक्टरांनी काय करतोस?
बाबूजींना स्वतःच उत्तर माहीत नव्हतं. ते म्हणले, काहीच करत नाही, काही करता येतं हेच मला माहीत नाही. हे उत्तर ऐकून डॉक्टरांचे डोळे भरून आले. ते पाहून बाबूजीही गलबलले. डॉक्टरांसारख्या महान माणसाला आपल्या मुळे डोळ्यात पाणी यावं हे त्यांना सहन झालं नाही आणि डॉक्टरांना नमस्कार करून ते कार्यालयाच्या बाहेर पडले. बाबूजींच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा त्या काळात होते असंही त्यांनी लिहून ठेवलं आहे. 22वं गीत आहे दाटला चोहोकडे अंधार, जोगी या रागातलं गीत आहे आणि दशरथ ते गातो अशी कल्पना आहे. चोहोबाजूने अंधार दाटून आलेला आहे अशी दशरथाच्या मनातली भावना आहे. आणि त्यामुळे बाबूजींनी हे गीत स्वतःच म्हटलंय आणि जोगिया राग हा आहे. रामायणात त्याचा प्रसंगाचा कुठे उल्लेख नाही, पण माडगुळकरांच्या कल्पनेतून प्रतिभेतून हे गीत साकारलेलं आहे. बाबूजींनी जोगियाची रचना या रागासाठी केली होती ना, अप्रतिम होती. जोगिया या नावानं गदिमांची एक कविता आहे, फार अप्रतिम कविता आहे. आणि ह्या कवितेचं मी मुद्दाम वाचन करू इच्छितो, कारण अतिशय मोठी कविता आहे थोडी ती, पण तरी मी वाचतो. फक्त थोडासा आपला हा भाग लांबेल तर आपण कृपया सहन करा, कारण शेवटी हे महान संगीतकार आहेत, त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत छोट्या वेळात संपवणं मुश्किल गोष्ट आहे. जोगिया कवितेचं नाव आहे. अतिशय रम्य एकाच बाजूला करून रसपूर्ण अशी कविता. कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग, दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजून नाही नीज. थांबले रसजन होते त्याच्यासाठी, ते डावल तू दार दडपले पाठी. हळुवार नखरीशी पुन्हा मुलायम पान, निरखिसी कुसरवर कलती करुनी मान. गुणगुणसी काय ते गौर नितळ तव कंठी, स्वरवेल थरथरले फूल उमलले ओठी. साधता विड्यांचा घाट उमटली तान, वर लवंग ठसता होसी कशी बेभान. चित्रात रोखिता चित्र बोलले आईने, का नीरलोचनी आज तुझ्या ग मैने. त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, हालले साधला भाव स्वरांचा योग. घमघमे जोगिया दवात भयुने गाता, पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा. मी देह विकुनिया मागून घेते मोल, जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल. रक्तात रुजवल्या भांगेच्या मी बागा, ना पवित्र देही तिळा एवढी जागा. शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम. सावळा तरुण तो खराच ग वनमाली, लाविते पान तो निघून गेला खाली. अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव. पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव. बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी, मम प्रीती आहे जडली तुझोर राणी. नीतीचा उघडीला खुला जिथे व्यापार, बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार. हसून म्हणाले दाम वाढवा थोडा, या पुन्हा पान घ्या निघून गेला वेडा. राहिले चुन्याचे बोट थांबला हात, जाणली नाही मी थोर तयाची प्रीत. पुन्हा पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला, तो कशास येईल भलत्या व्यापाराला. तो हाच दिवसो हीच तिथी ही रात, ही अशीच होते बसले परी रतिक्लांत. वळूनी न पाहता कापिता अंधार आला, तो तारा तुटतो तसा खालती गेला. हा विडा घडवूनी करते त्याचे धान, त्या खुळ्या प्रीतीचा खुळाचा हा सन्मान. ही तिथी पाळीते व्रतस्थ राहून अंगे, वर्षात एकदा असा जोगी रंगे. वा, माडगुळकरांचं प्रतिभा म्हणजे खरोखरी तुम्हाला सुद्धा ती आर्तवेदना जाणू शकेल असं वाटतं. पुढचं 23वं गीत आहे माता न तू वैरिणी. ही प्रसिद्ध गीत आहे. वसंतराव देशपांडेंनी मूळ गीत रावायचे म्हणलेलं आहे.
भरत कैकेयीची निर्भत्सना करतो ते हे गीत माता न तू वैरिणी. गदिमांचं हे गीत बाबूंनी आडाणा रागात बांधलेलं आहे. आणि गदिमांचा प्रतिभा म्हणजे कशी सर्वगामी, म्हणजे एका बाजूला ते असे कविता लिहित होते, तरीसुद्धा आपले लोक जे वाङ्मयातले दुडाचार होते, हे कवी म्हणून गदिमा शेवटपर्यंत मान्यता दिली नाही, रसिकांनी मान्यता दिली. पण एका बाजूला कविता, दुसऱ्या बाजूला लावण्या, दुसऱ्या भक्तिगीतं. आकाशवाणीने त्यांचा योग्य सन्मान केला. पुण्याच्या आकाशवाणीचं जेव्हा 2 ऑक्टोबर 1953ला शुभारंभ झाला, जिथं पुढं गीत रामायण 55 साली प्रसवलं, त्या शुभारंभाचं गीतसुद्धा गरिमांनी तयार केलेल्या खास गीतानं झालं. ते गीत असं होतं: नाद कमल फुलले स्वरगंधाने कैकयोजने वारे दरवळले, नाद कमल फुलले पुऱ्या उमलल्या 5 पाकळ्या, सुगंध लहरी आज मोकळ्या, लहरीतच त्या सरस्वतीचे वीणा रव भरले. धवल कमल हे त्यावर बसली माय शारदा स्वये प्रगटली, दिसल्या वाचून आज तियेचे शुभदर्शन घडले. शतकंठांनी तीच गात असे, शतरूपांनी ज्ञान देत असे, कलेकलेतून त्रिभुवन सुंदर रूप ती दडले. या कमलाचा सुगंध आता असाच राहील नितदर वळता, सवनांच्या निज करून नासिका वायन घ्या फुले. साकारून ये फूल नीट हे मराठीची ये मूळ पीठ हे, कळी गायनी तेस भेटू सारस्वत आले. ललित कलांचे विलास मंदिर, साहित्याचे विकास मंदिर, बहुजन सुखहित साधायासी मुक्तद्वार झाले, नाद कमल फुलले. आकाशवाणीचे खरे कार्य सांगणारं असं अर्थगर्भ गीत गदिमात प्रसू शकते. 24वं गीत आहे चाप बाण घ्या राघवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा. भरत येताना दिसल्यानंतर लक्ष्मणच्या तोंडी हे गीत आहे आणि सुरेश हळदणकरांनी ते गीत रामायणामध्ये गायलेलं आहे. केदार रागामध्ये बाबूजींनी शब्दबद्ध केलं. पुढचं गीत अतिशय लोकप्रिय आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगणार आहे. भाग थोडा लांबेल हा, पण कृपया आपण समजून घ्या, कारण महत्त्वाची गाणी तरी घेणं गरजेचं आहे. 25वं गीत आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैवजात दुःखे भरता दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व आशवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. तात स्वर्गवासी झाले बंधुये वनात, अतर्क्यांना झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्यांचा, जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात. दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात, वर्धमान तेथे चाले मार्गरे क्षयाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एकलाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, नको असू ढाळू आता पूस लोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत तू हो राजा रंक मी वनीचा. नको आग्रहाने मत्स्य परतवूस व्यर्थ, पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. मुकुट कवच धारण करी का वेश तापसाचा, संपल्या नाही वर्षे दशोत्तरी 4. अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, तूच एक स्वामी आता राजसंपदेचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात, प्रेमभाव तुमचा माझा जागता वनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गीतामध्ये शब्द आणि स्वर या दोन्ही बाबतीत सर्वोत्तम म्हणता येईल असं गीत, जीवनाचे सत्य स्वरूप सांगणारे गीत, केवळ वाचताने ऐकता सुद्धा हमखास डोळ्यात पाणी येणारे गीत. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी, यशवंतराव चव्हाण अशा असंख्य थोरा मोठ्यांना भारून टाकणारे गीत.
कारण हे गीत रामायणातील सर्वात लोकप्रिय गीत आणि सुभाषित म्हणून मराठी भाषेत अर्धस्थान प्राप्त करणारे गीत. अशी कितीही वेषायला लावली तरी त्यावरही 4 अंगुळे ठरणारे उरणारे हे एकमेव गीत. भरताना रामाची समजूत काढायचा प्रयत्न केल्यानंतर राम म्हणतात, दुःखे दैवाने प्रत्येकाला भोगावे लागतात आणि त्या प्रत्येकाचा शेवट ठरलेला आहे. माझा राज्यत्याग, वनवासासाठी पिताश्री किंवा कैकेयी दृष्टीने तो पूर्वसंचिताचा खेळ आहे. उन्नतीचा शेवट पतनात, संग्रहाची अखेर नाशात आणि मिलनाचे अंतिम स्वरूप योग हाच जगाचा नियम आहे. जन्माला प्राणी मरणार आणि दिसणारे सर्व नाशणार आहे. त्या शोक करण्यात अर्थ नाही. पिताश्रींचा मृत्यूने भावाला अकस्मात घडले ते अशक्य नाही, कारण सर्व बुद्धिवंतांचे तर्कशास्त्रसुद्धा मृत्यूपशायावर खुंटून जाते. वार्धक्य आणि मृत्यू यामधून कोणत्याही प्राणीमात्र सुटका झाली नाही आणि अजिबात दुःख नाही असे जीवन कोणाला कधी प्राप्त झाले. जे जे वाढत असते ते ते संपण्याच्या दिशेनेच मार्ग घालत असते. समुद्रात 2 ओंडक्यांची भेट होते. पुढच्या क्षणी आलेल्या आठवणी ते पुन्हा विलग होतात. तसाच माणसाचा मेळी क्षणभंगुर आहे हे जाणून आता डोळे पुस, अश्रूंना आवर घाल. तुझा आणि माझा जीवन प्रवास आता वेगवेगळा आहे. तुला अयोध्येचे राजपद सांभाळायचं आहे तर मला वनातच राहिले पाहिजे. मला परत येण्याचा आग्रह करू नकोस. आपण दोघेही पित्याची आज्ञा पाळूया. तू राजमुकुट धारण कर, मी तापस वेशाचा स्वीकार करतो. आता तुमचा प्रेमभाव मनात जपून ठेवा, पण पुन्हा वनात येऊ नका. तूच उत्तम राज्यकार बनून अयोध्येचा लौकिक वाढव असं सांगून भारताला श्रीराम निरोप देतात. हे संपूर्ण गीत रामावर आधारित आहे. त्यात रामाने केलेला सविस्तर उपदेश आहे. फक्त माडगूळकरांनी तो बरोबर संक्षिप्तपणे अचूक शब्दात संक्षिप्त केलेला आहे. बाबूजींनी हे फार यमनरगात स्वतः अप्रतिम गायलेलं गीत आहे आणि हे गीत आणि त्याची अखंड लोकप्रियता पाहिलं आपलं असं वाटतं की गरिबांनी खूप विचार करून हे लिहिलं असेल आणि बाबूजींनी बरेच दिवस घेऊन वेगळ्या चालींचा विचार करून मग ते स्वरांनी केले असेल. पण प्रत्यक्ष प्रकार हा गमतीचा आहे. गीताचे रात्री ध्वनिमुद्रण करायचे म्हणून बाबूजी दुपारी पुण्यात आले. वादकांनाही त्यांनी बोलावून घेतले. तोपर्यंत गीत तयारच नव्हते. मनासारखे गीत जमत नसल्याचा गदिमांचा पंचवटीतून निरोप आला. बाबूजी क्षणक्षण गीताच्या प्रतीक्षेत. अखेर 10 कडव्यांचे गीत आले. उरलेल्या वेळात गाण्याची चाल लावून वादकासह बसून गाण्याची रिहर्सल. पण एवढा वेळ कुठे होता. बाबूजींनी पहिल्या 2 ओळींना सुचेल ती चाल लावली. वादकांनी स्वरलेखन करून घेतल्यावर त्यांना बाबूजींनी पुढे आकाशवाणीवर पाठवून दिले व मी मागून येतोच म्हणून सांगितले. ते गीत पुन्हा पुन्हा वाचून त्या चालीत गुणगुणत राहिले. पुढे रिक्षातून जाताना सोमवार पेठेत रास्तेवाड्याजवळ येईपर्यंत त्यांना आत्ताची चाल आणि अचूक स्वर सुचले. तिथेच रिक्षा थांबवून त्यांनी नवीन स्वरलेखन कागदावर करून घेतलं. आकाशवाणी पोत्यावर पहिले स्वरलेखन रद्द करून हे नवीन दिले. एकच रिहर्सल होऊन प्रत्यक्ष रेकॉर्डिंग सुरू झाले आणि हे अप्रतिम गीत जन्माला आले. खुद्द सीता कांदलार यांनी आपल्या आत्मचित्राची आठवण लिहून ठेवली आहे. हे समजल्यावर असे भाग्ययोग नियतीनेच लिहून ठेवले असं असे वाटत राहून समर्थ रामदासांनी दासबोधाच्या शेवटी लिहिलेली ऐसिये विवेकाची कामे भ्रमोनये भलत्या भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळे केले ही ओवी आठवते. काव्य आणि संगीताच्या या चालीने रसिकांना कायमचे ऋणी करून ठेवले. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जातं याच गीतातील ओळीला अपवादभूत असे अजराला महत्त्व या गीताला लाभलेलं आहे. त्याने आज अखेर असंख्य दुःखी व निराश जीवांना आधार दिला आणि तसाच तो पुढेही देत राहील हे निसंशय आहे. आज इथे आपण थांबूया. उद्या पुढच्या भागात पुढच्या गीतापासून सुरुवात करू. मागच्या भागात मी सांगितलं तसं आपण आपले अभिप्राय कळवत राहा. त्यांनी एक वेगळा उत्साह मिळतो. पुस्तक पाहिजे असलं तरी अथवा अभिप्राय कळवायला माझा फोन नंबर 9822016299 आहे. अरुण गोडबोले या चॅनलवर हा भाग आणि मागचे आहेत त्यापूर्वी केलेल्या मालिका मी त्या चॅनलवर आहे. त्याला आपण सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन जो भाग येईल कुठलाही मी करीन व्हिडिओ तो आपल्याला ताबडतोब सूचना मिळू शकेल आणि आपण तो पाहू शकाल. हे गीत वाचताना एका वेगळ्या अनुभूतीचा म्हणजे आपल्याला स्वप्रत्यय येतो की आपलंही आयुष्य किती क्षणभंगूर आहे. त्यामुळे या क्षणभंगूर आयुष्यात जे होईल ते चांगलं करावं.
लोकांच्यापर्यंत चांगलं पोहोचवता येईल ते पोहोचवा, हाच या पुस्तक लेखनामागचा आणि ही मालिका काढण्यामागचा हे माझा उद्देश आहे. इथेच थांबतो. नमस्कार.